नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध योजना अंतर्गत त्यांचे जीवनमान उंचवण्याचा शासन प्रयत्न करत असते. त्यामध्ये जसे की वैयक्तिक त्यांचे कर्ज असेल किंवा त्यांना फिरते वाहन दुकान मोफत देणे असेल, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे जीवन उंचवण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत करण्यात येतो. या अंतर्गत आता वैयक्तिक कर्ज जो 50,000चे दिले जात होते, त्यामध्ये आता वाढीव रक्कम मिळणार आहे. तर ती वाढीव रक्कम किती मिळणार आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, दिव्यांग कर्ज योजनेची मर्यादा वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करा असे मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी विभागाच्या व्याज परतावा कर्ज योजनेच्या धर्तीवर योजना राबवावी असे म्हटले आहे. तर बघा, दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कर्ज योजनांची व्याप्ती वाढविणे आवश्यक आहे. राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व कर्ज वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करून इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या व्याज परतावा योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक थेट कर्ज योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना कर्ज मर्यादा वाढविण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंत्रालयात मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव माणिक गुरसाळ, आयुक्त सत्यजित बडे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री अतुल सावे म्हणाले, सध्या दिव्यांगासाठी वैयक्तिक कर्जाची मर्यादा 50,000 रुपये असून ती वाढून 5 लाख रुपयापर्यंत करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने पर्यावरणपूरक फिरत्या वाहनावरील दुकान ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनेअंतर्गत सुमारे 3.75 लाख रुपये किमतीचे ई व्हेकल लाभार्थ्यांना देण्यात येणार असून 25-26-2000 मधील ई व्हेकलचे वितरण जलद गतीने करण्याची सूचनाही त्यांनी देण्यात आलेली आहेत. व तसेच दिव्यांगाच्या सर्वांगीण विकास सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान 1% निधी राखीव ठेवण्याबाबत मार्गदर्शक सूचना तातडीने तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सुधारित आकृतीबंधानुसार नवीन पदांचे सेवा प्रवेश नियम जलदगतीने करून विभागातील कार्यालयाचे लवकर सुरू करावे. UDID कार्ड वाटप जलदगतीने करावे. तसेच संजय गांधी निवृत्तीवेतनाची रक्कमही दरमहा दिव्यांग लाभार्थ्यांना वितरित करण्याबाबत खबरदारी घ्यावी असे मंत्री सावे यांनी सूचना दिल्या. बैठकीत महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा अशा प्रकारे घेण्यात आलेला आहे.